बायाना कवरी भूक लागले बघ. डीजे थांबवतोय. मी विनंती करेल अक्षय कांबळे यांना की आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब देण्यासाठी समोर यायचंय. मयूर पाटील यांचा गौरव केला जाईल. मॅन ऑफ द मॅचची जर्सी त्याचबरोबरीनं मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देऊन आउटस्टँडिंग बॉलिंग या स्पर्धेमध्ये केलेल्या उल्लेखनीय या मॅच मध्ये केलेल्या उल्लेखनीय गोलंदाजीच्या बळावरती त्याला हा किताब देऊन त्याचा गौरव करण्यात येतोय. अभिनंदन मयूर. थँक्यू सो मच अक्षय. आपण स्थानापन्न व्हायचंय. त्यानंतर अक्षय कांबळे यांचा यथोचित स्वागत सन्मान या मंचावरती केला जाईल. मी विनंती करेल रंबलदर चषकाचे मुख्य आयोजक विशू गायकवाड यांना की आपण हा सन्मान करण्यासाठी समोर यायचंय. अक्षयजी कांबळे आपण या सन्मानाचा स्वीकार करावा अशी आपणास विनंती. मायचीफ दर्शाल पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणजे सन्मान चिन्ह देऊन हा विशेष सन्मान या मंचावरती केला जातोय. विशेष सहकार्याबद्दल अक्षयजी कांबळे आपलं मनापासून आभार. आपण आपला अमूल्य वेळ काढून इथे उपस्थित झाला त्याबद्दल आपलं मनापासून धन्यवाद. आपण मुख्य मंचावर आपण पाहतोय खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचे एक सुप्रसिद्ध असं गायक अर्थातच अन्मेषजी ठाकूर. आणि उद्या दिनांक आपण पाहायला गेलं तर 9/3/2025 अर्थातच महाराष्ट्रातील एक महत्वाचा अवॉर्ड अर्थातच रोजी मीमा अवॉर्ड बाया भोकल्या ह्या गीतासाठी आज आपण पाहतोय. पुणे येथे होणारे हा अवॉर्ड आणि ह्या स्पर्धेमध्ये आपण पाहायला मिळतंय आज महाराष्ट्राचा सुप्रसिद्ध असा आवाज. खरं तर आज संपूर्णतः वसई तालुक्याचा अभिमान म्हणून ज्याकडे पाहिलं जातं अर्थातच अन्मेषजी ठाकूर यांना आपण पाहतोय. आपलं देखील ह्या स्पर्धेच्या वतीनं पुन्हा एकदा हृदयाच्या अंतःकरणापासून सहर्ष स्वागत. नाही सध्याच्या घडीला ट्रेंडिंग मध्ये असणारं सॉन्ग म्हणजेच बाया भोक्याला ग. आज जरी हे गीत कोणाच्या मुखावरती आलं तरी सुद्धा आपोआप पाय थिरथरायला लागतात. आणि पाय थिरथरल्यानंतर आम्हाला विरार मधील आमचे सुप्रसिद्ध गायक आमचे अन्मेषजी ठाकूर यांना आपण बघतो. आणि उद्या त्यांना मीमा अवॉर्ड घोषित करण्यात आला आणि ते पुणे इथे तो अवॉर्ड घेण्यासाठी जाताना दिसतील. आपण अशीच उत्तरोत्तर प्रगती साधत राहा. आम्हा सर्वांचा पाठिंबा तुमच्या पाठीशी असणार आहे. अन्मेषजी आपलं मन भरून कौतुक या लंबोदर चषकाच्या वतीनं आमच्या कॉमेंट्री स्टुडिओच्या वतीनं. एक इच्छा आहे तिकडे बाया भुकेलेत पण इकडचे दर्शक भुकेलेत ते त्या गाण्यासाठी आमच्या अलकीश दादा सांगून गेलेत की एक ती झलक इथं होऊन जाणार आहे. आता घेणार की नंतर लंबोदर चषकाचे जे सॉन्ग आहे टायटल सॉन्ग अन्मेषजी ठाकूर यांनी बनवलंय. क्या बात आहे. तरी म्हटलं एवढी एनर्जी आली कुठून या गाण्यामध्ये. खूप खूप धन्यवाद. आपलं मनापासून आभार या लंबोदर चषकाच्या वतीनं. सन्माननीय मकरंद देसाई यांचं या ठिकाणी आगमन झालंय. मी विनंती करेन मकरंदी देसाई आपल्याला की आपण मंचावरती या. मकरंद देसाई यांना विनंती करेल की आपण मंचावरती यायचं. आपलं हार्दिक स्वागत या लंबोदर बॉईज लंबोदर चषकाच्या वतीनं. सन्माननीय मकरंदजी देसाई यांना विनंती करेल की आपण मंचावरती या. आपलं हार्दिक स्वागत या लंबोदर चषकाच्या वतीनं. त्यानंतर परागजी फणसे मी आपण सुद्धा विनंती करेल आपण सुद्धा मंचावरती यायचंय. आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. सन्माननीय परागजी फणसे यांना विनंती करेल आपण सुद्धा मंचावरती यायचंय. आपलं हार्दिक स्वागत या लंबोदर चषकाच्या वतीनं. आपणास विनंती आहे
आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा. दोन पराभूत संघ आणि त्यातील ती लढत आपण पाहतोय. एकीकडे आर्यन आहे गोलंदाजी मार्कवर आतापर्यंत प्रभावित केलंय. नवीन फलंदाज आकाश पाटील. केतन आहे यावेळेला खरं तर लक फॅक्टरचा साथ म्हणावा लागेल. वेगवान गतीचा चेंडू होता. लेग बायच्या रूपानं जातोय सीमारेखावर 4 धावांसाठी. खर तर हा कौस्तुभजी थोडासा प्रेशर होता. जो तणाव बनवला होता हा चौकारानं एका नवापूर डीसीसी संघासाठी एक राहतची सास असेल ना. त्यामधून 2 खेळाडू बीट झाले होते ऑलरेडी. पहिला केतन त्याच्यामध्ये पाठीमागे सुद्धा बीट झाला होता. त्यामुळे कोणी चेंडूला वाचू शकले नाही. त्यामुळे चेंडू डायरेक्टली बाउंड्रीच्या दिशेने गेला. 13 धावा दाखल करते आर्यन. समोर केतन. हे बॅटल आहे. ओ स्वीप करण्याचा प्रयत्न ऑन साइडला ड्राईव्ह चेंडूला. आता मात्र पुन्हा काय घडलं. बॅकअप चांगला तो वेगवान पैकी आहे. मृदुल पहा धगधग होते. आता पाठीमागे जर का बॅकअप चांगला नसता तर हा सुद्धा चेंडू बाउंड्रीच्या बाहेर गेला असता. परंतु बॅकअप चांगला होता त्यामुळे 2 धावा आल्या गेल्यात. 1.4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 15 धावा दाखल पहा. 2 लुझर संघादरम्यान ही मॅच खूप महत्वाची मॅच आहे आणि या महत्वाच्या मॅच मध्ये दोन्ही संघाला एफर्ट देणं गरजेचं आहे जर का या स्पर्धेमध्ये जिवंत राहायचं असेल तर. त्यासाठी तो केलेला प्रयत्न आतापर्यंत डीसीसी नवापूर संघ 15 धावा दाखल करतेत. 1 गडी बाद. पुन्हा एकदा आर्यन सज्ज होतोय. ओ रिवर्सचा टेम चेंडू निघून चालला. येस चेंडू निघून चाललाय सीमारेखा पार. लंबोदर चौकार 4 धावा. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये पाटील नेटवर्कवर कशा प्रकारे पटका एक्झिक्यूट केला गेला होता. 5 चेंडूचा खेळ झाला. 19 धावा दाखल 5 क्षेत्ररक्षक मध्ये बदल. नक्कीच ह्या वेळेला एक्सेलेट केलं जात आहे. एकोणीस धावा आतापर्यंत धावफलकावर. पुन्हा एकदा दिशा देण्याचं काम पॉइंट रिजन मध्ये सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड. पहिल्या 2 षटकांचा खेळ. धावफलक 20 धावा धावफलकावर येतोय. तोपर्यंत पुन्हा एकदा मुख्य स्क्रीनवर आमच्या आपण पाहतोय लंबोदर बॉईज आयोजित लंबोदर चषक आणि ह्या स्पर्धेसाठी यष्टीचं पूजन खेळपट्टीचं पूजन असोसिएशनचे मजूरदार अर्थातच पहिला सामना व्हॉइस ऑफ बरसपुर ट्रॉफीचं अनावरण नाळासोपारा नगरीमध्ये आपण प्रथमतः पाहतोय. एका मानाची सन्मानाची स्पर्धा हा नाळासोपारा नगरीतील प्रथमतः आज मॅन ऑफ द सिरीज साठी आपण पाहतोय. बायसिकल आणि ही स्पर्धा अगदी वर्षभरच्या स्पर्धेची आतुरतेने वाट पाहिली जाते अशी ती स्पर्धा. पहिल्या 12 चेंडूंचा खेळ या वेळेला काय आहे. पॉवर प्लेचं षटक, हाणामारीचं षटक. या हाणामारीच्या षटकामध्ये काय घडेल काय बिघडेल ती येणारी काळ वेळ दर्शवेल. पहिल्या 12 चेंडूंचा खेळ आतापर्यंत 20 धावा आहेत. केतन आहे. पहिला चेंडू वाईटची दाद मागितली होती परंतु पंच म्हणतायत फेअर डिलिव्हरी आहे. निर्धाव चेंडू येतोय. अतिशय चांगला भेदक मारा केला जातोय. मूर्ती लहान परंतु कीर्ती महान असा हा गोलंदाज सातत्याने आपण पाहतोय. दुसरीकडे 1 साइड हिरो आहे केतन मेहर. बॅफूट लावून ढकलण्याचा प्रयत्न. यावेळीला प्रॉपर टायमिंग. जातोय चेंडू 4 धावांसाठी. चौकार. यस डीजे. नाही कशा प्रकारे फटका एक्झिक्यूट केला पहा. धगधगता श्वास आता बेभान पेटू दे. पडू दे पाऊल
पुन्हा एकदा प्रयत्न होता शफल थोडासा. 2 गाड्या यावेळेला एकाच ट्रॅकवर आहेत. कोणता गडी बाद कोणता? पंचांचं डिसिजन. आकाश पाटील बॅक टू द डगआउट. स्पर्धेचे सर्वे विशाल गायकवाड यांच्या माध्यमातून खेळपट्टी परवा आठवण बनवण्यात तितकीच एक पराकोटीची मेहनत क्रिएशनचा आपण पाहतोय तो लोगो, तो स्लोगन आणि लंबोदर क्रिएशन. कौस्तुभजी आता हे फक्त नाव नाहीये तर एक मोठा ब्रँड. मुंबई सिटी, मुंबई उपनगर, लालबाग असेल, नाळासोपारा असेल, विले पार्ले असेल, ठाणे असेल, हे नाव आता प्रत्येक ठिकाणी विशाल गायकवाड, विशू गायकवाड यांचे नाव गाजत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा येतोय धावफकावर आतापर्यंत यावेळेला आउटसाइड द लेग स्टंपचा मारा. पंच 2 हात समांतर लाईन मध्ये, अर्थातच अतिरिक्त धाव ही धावफकामध्ये ऍड झाली. स्वीप 2 खेळाडूंच्या मधून चेंडू निघून गेलाय. सीमारेषा पार, लंबोदर चौकार, 4 धावा. थँक्यू. ऍक्शन रिप्ले. फटका कधी प्रॉपर क्रिकेट स्ट्रोक. पहा एकेकी धाव, एकेकी चौकार किती महत्वाचे आहेत. सर्कलचं मैदान आहे आणि या सर्कलच्या मैदानावर जितक्या धावा बनवते तिथे कमी असतात. मग तो चेस करण्यासाठी असो की प्रथम बॅटिंग करत असताना असो, या सर्व गोष्टींचा आता विचार करावा लागणार आहे. 2 लुझर संघादरम्यान मॅच आहे आणि या मॅच मध्ये, या स्पर्धेमध्ये जिवंत राहायचं असेल तर या दोन्ही संघांना एफर्ट द्यावे लागणार आहेत. ऑन साइडला ड्राय केलं चेंडूला. पुन्हा एकदा सिंगल साठी धावसंख्या दाखल करत आतापर्यंत 30 धावा. मृदुल. येस, 1 to go. इट इज अ लाऊड कॉल आणि खूप मोठा कॉल दिलाय. त्याचं कारण आहे 2 खेळाडू चर्चा करतायत. आता चर्चा का महत्वाची आहे, मॅच सुद्धा महत्वाची आहे. 2 खेळाडू चर्चा करतात. क्षेत्रसंघ मध्ये बदल सुद्धा केला गेलाय. आणि खर तर निकम सरांची एक आज संपूर्ण आता महाराष्ट्रात ही ओळख झाली. 1 to go हा कॉल कधी येतोय, परंतु ह्या वेळेला शेवट थोडीशी गोड. सायबा संघासाठी पहिल्या 18 चेंडूंचा खेळ 30 धावा ह्या धावफलकावर येत असताना आपण पाहतोय. अतिशय भव्य दिव्य हे आयोजन, नियोजन ह्या स्पर्धेचं. अगदी 365 दिवस ज्या स्पर्धेची अगदी प्रेक्षक, खेळाडू आतुरतेने वाट पाहतात. अर्थातच ती स्पर्धा आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील ग्रुप बी मधील आपण पाहतोय हा 3रा सामना आपल्या भेटीला येत असताना लंबोदर बॉईज आयोजित लंबोदर चषक आयोजक अर्थातच विशू गायकवाड, विशाल गायकवाड यांच्या माध्यमातून ही स्पर्धा दरवर्षी एक अभिमानाची क्रिकेटचा रणसंग्राम, महासंग्राम हा आपण पाहतोय. पहिल्या 3 षटकांचा खेळ 2 गडी नक्कीच बॅक टू द डगआउट मध्ये आहे, परंतु धावफलक ह्या वेळेला बढवला जात आहे. आतापर्यंत धावफलक एक सन्मानजनक परिस्थितीमध्ये डीसीसी नवापूर संघ नक्कीच पाहतोय. कौस्तुभजी. हा नक्कीच शेवटचा आणि अंतिम षटक मार्गस्थ आहे, जिकडे आता 30 धावा, 30 रन ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट. शेवटचा आणि अंतिम षटक मार्गस्थ. जयेश आला गेलाय. पहिला बॉल स्वीप करायचा होता, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही, बेकी झाली, परंतु लगेचच डॉट बॉल. पहा जितके डॉट तितके शेवटी आठवणार आहेत. काय त्या धावा बनवणं की त्या धावा वाचवणं गरजेचं होतं का. आता पहिला बॉल निर्धाव आला गेलाय, थोडासा बदल केला गेलाय. 30 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा सज्ज होतोय. ओ रिव्हर्सचा अटेम्प्ट, परंतु टायमिंग नव्हतं. आर्यन त्या ठिकाणी होते, चेंडूला अडवतात, फेकी करतात. 1 धाव. पहा मृदुल आता 31 धावा धावफलकावरती आहेत. शेवटी 4 चेंडूचा खेळ येणं शेष आहे. इकडून किमान 35, 37 किंवा 38. नक्कीच ह्या धाव्यांकडे एक आशाभूत नजराने संपूर्णतः डीसीसी नवापूरचा संघ यावेळेला पाहत असेल. येणाऱ्या 4 चेंडूंचा खेळ, परंतु येतोय यावेळेला पुन्हा एकदा चौकार. येस डीजे.
थँक्यू थँक्यू थँक्यू. पहा कशा प्रकारे फटका एक्झिक्यूट केला होता. क्रॉस झाले, वेट केलं, वॉच केलं आणि त्यानंतर चेंडूला पाठवून दिलं पाठीमागे चौकारासाठी. पहा धावफलक आतापर्यंत 35 धावा धावफलकावर. ओव्हर रिव्हर्सचा अटेम्प्ट पुन्हा त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. एक धाव. पहा शेवटच्या आणि अंतिम क्षणापर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न. आता मात्र बाद व्हावं लागेल स्वप्नीलला आणि अजून एका विकेटचं पतंग गॉन. दादाचा हटके काम दादानी केलाय मार्केट जाम. दादानी केलाय मार्केट जाम. दादानी केलाय मार्केट जाम. आहे समाजसेवक त्याचे विचार ठाम. जो तो करतोय त्याला सलाम. थँक्यू डीजे. पहा केतनचे प्रयत्न जास्तीत जास्त आहेत की स्ट्राईक वर येण्यासाठी आणि तोच प्रयत्न केला गेला तर अखेरकार स्वप्नीला बाद व्हावं लागलं होतं. आता जयेश आला गेला. शेवटचे येस शिटी वाजले म्हणजे 2 चेंडू बाकी आहेत असं आमच्या अजित निकम सरांनी सांगितलं गेलं. मोठा फटका समोर 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 डाऊन द ग्राउंड. ब्युटिफुल स्ट्रोक. चेंडू सीमार कप्पार लंबोदर चौकार. 4 धावा. आपल्या विशू गायकवाड दादाचा भरला लंबोदर चषक मानाचा. विशू गायकवाड दादाचा भरला लंबोदर चषक मानाचा. धन्यवाद डीजे. आणि कौस्तुभ मगाशी देखील उल्लेख केला होता केतन मेहर का स्ट्राईक घेणं गरजेचं आहे आणि हे यावेळेला खऱ्या अर्थानं दर्शवून देतोय. ह्या खेळाडूमध्ये कुवत आहे, क्वालिटी आहे, क्षमता आहे, हे सर्व काही यावेळेला दर्शवत आहे. जब बडे शॉट आते ना तब दिमाग पे भी हल्ला होता है आणि हा खरा तर दिमागावर हल्ला आहे. काहीतरी अतिरिक्त करण्याचा प्रयत्न. धावसंख्या खुलते फुलते. 41 धावा. ह्या धावफलकावर यावेळेला उंच आहे, हवेत आहे. टिपलाय जे संपलाय खेळ. पहिल्या 4 षटकांचा खेळ धावफलकावर 40 धावा कुठल्या जातात. तोपर्यंत येतोय पुन्हा एकदा. थोड्याच वेळात इनिंग ब्रेक मध्ये आपण ऐकणार आहोत महाराष्ट्राचे एक सुप्रसिद्ध असा गीतकार अर्थातच अन्मेषजी ठाकूर यांच्या. येस त्यांच्याकडे जाण्याअगोदर अमान मेमन यांना विनंती करेल की आपण सुद्धा मंचावरती यायचंय. अमान भाई आप भी आइए, आपका भी स्वागत है इस प्रतियोगिता के जानिब से. आणि घेऊन जातोय अन्मेषजी ठाकूर यांच्याकडे. चेक चालेल ना माईक. मयूर भाऊ चालेल ना. कसे आहात सगळे? मजेत का? काय तिकडचे मजेत ना? चला एकदा जोरदार टाळ्या विनंती असेल. जिऱ्या मिऱ्याची चटणी वाट स्वयंपाक कर तू डाल भात. जिऱ्या मिऱ्याची चटणी वाट जेवाला बघतान वाट ग बाया. जेवाला बघतान वाट ग. हे सुंदरा बायाना कवरी भूक लागले बघ. अग साजने माझ्या बाया भूकल्यान ग. 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 या गोलनी या मालनी आल्या पाहुण्या घराला ग. मोठ्या बायांचा माझ्या आयांचा मानपान पुरा करा ग. हे आयलन बाया गान साथ उदान पेटवा गापराची वाट. आयलन बाया गान साथ उदान पेटवा गापराची वाट. बसाला मागतान पाट ग बाया. बसाला मागतान पाट ग. हे सुंदरा बायाना जावाला वार. अग साजने माझ्या बाया भूकल्यान ग. साजने माझ्या बाया भूकल्यान ग. साजने माझ्या बाया भूकल्यान ग. साजने माझ्या बाया भूकल्यान ग.
थँक्यू व्हेरी मच. एकदा जयघोष झाला पाहिजे. जीवदानी माते की, जीवदानी माते की, आई माऊलीचा, आई माऊलीचा. धन्यवाद विशू भाऊ, तुम्ही मला इकडे आमंत्रित केलं त्याबद्दल मी तुमचा खूप खूप मनापासून आभारी आहे. आणि आपले सर्वांचेच मित्र अल्केश पाटील. आणि आता मी तुम्हाला डिस्टर्ब नाही करणार, सगळेजण खेळाकडे लक्ष द्या. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सो मच. आणि याच गाण्यामुळं उद्या मीमा अवॉर्ड पुणे येथे मिळणार आहे. अनिमेश जीनानी खूप खूप अभिनंदन आमच्या संपूर्ण टीमच्या वतीनं. आपणास विनंती, आपण यस, नक्कीच धन्यवाद निमेशजी ठाकूर यांना. आपण ऐकलं आज संपूर्णतः रंगारी बदकचा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सन्माननीय संतोषजी सकपाळ साहेब अध्यक्ष आहेत. आणि त्याचबरोबर त्यांच्या साथीनं खजिनदार शंकर साळवी साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालं. मी दोन्ही मान्यवरांना विनंती करेल की आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचंय. रंगारी बदकचा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय संतोषजी सकपाळ साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यानंतर त्यांच्या साथीनं खजिनदार शंकरजी साळवी साहेब हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेब, आपणास विनंती, आपण स्थानापन्न व्हायचंय. नक्कीच आलेल्या मान्यवरांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आज आपण ऐकतोय, पाहतोय लंबोदर बॉईज आयोजित लंबोदर चषक. आयोजक विशाल गायकवाड साहेब यांच्या माध्यमातून ही संकल्पना, एक आगळी वेगळी संकल्पना. 507 वर्ष ह्या स्पर्धेचा तितकाच मोठा एक फॅनबेस आपण पाहतोय. आणि अतिशय एक मानाची, सन्मानाची आणि एक लोकप्रिय अशी ती महास्पर्धा परवा 8व्या मध्ये येत असताना पहिलाच दिवस एक गुण्या गोविंदाना